नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन संप्रेषण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न क्रमांक 19. दोन व्यक्तींमधील समोरासमोरील संवादाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ फेस टू फेस इंटरपर्सनल कम्युनिकेशन विच ऑफ द फॉलोइंग इज अन इनकरेक्ट स्टेटमेंट? आपल्याला चुकीचे विधान ओळखायचे आहे. पर्याय क्रमांक ए, शब्दरूप चिन्हे वा खुणांचे प्रमाण व वैविध्य जास्त असते. पर्याय क्रमांक बी, निशब्द चिन्हे वा खुणांवर नियंत्रण ठेवणे अवघड असते. पर्याय क्रमांक सी, नेमक्या अर्थाविषयी गोंधळ निर्माण झाल्यास शब्दरूप चिन्हांवर कमी विश्वास ठेवला जातो. आणि पर्याय क्रमांक डी, निशब्द चिन्हे वा खुणा बहुधा स्वयंस्फूर्त असतात. नॉन व्हर्बल साइन्स और सिग्नल्स आर मोस्टली इनव्हॉलंटरी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. निशब्द चिन्हे वा खुणा बहुधा स्वयंस्फूर्त असतात. पुढील प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या संज्ञापन प्रकारात वेगवान, लक्षणीय आणि विश्वासार्ह प्रतिसाद प्रत्याभरण मिळण्याची क्षमता सर्वाधिक असते? पर्याय क्रमांक ए, जन संज्ञापन मास कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक बी, गट संज्ञापन ग्रुप कम्युनिकेशन. पर्याय क्रमांक सी, दोन व्यक्तींमधील संज्ञापन इंटरपर्सनल कम्युनिकेशन. आणि पर्याय क्रमांक डी, दोन गटांमधील संज्ञापन इंटर ग्रुप कम्युनिकेशन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दोन व्यक्तींमधील संज्ञापन किंवा संवाद. पुढील प्रश्न क्रमांक 21. प्रसार माध्यमे व बाजारपेठेतील त्यांच्या कामगिरीचा निर्देशक यांची खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे? पर्याय ए, वृत्तपत्रे वितरण. पर्याय क्रमांक बी, चित्रपट बॉक्स ऑफिस. पर्याय क्रमांक सी, दूरचित्रवाणी TVT. आणि पर्याय क्रमांक डी, रेडिओ ROD. तर प्रश्न आपल्याला विचारलेला आहे चुकीची जोडी कोणती आहे? तर ही सर्वात चुकीची जोडी आहे रेडिओचं ROD. पुढील प्रश्न क्रमांक 22. FM रेडिओच्या संदर्भात FM या लघुरूपाचा विस्तार काय? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ FM रेडिओ द ॲब्रिव्हिएशन FM स्टँड्स फॉर. पर्याय क्रमांक ए, फ्रिक्वेन्सी मॅनिप्युलेशन. पर्याय क्रमांक बी, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. पर्याय क्रमांक सी, फायडेलिटी मॉडिफायर. आणि पर्याय क्रमांक डी, फायडेलिटी मॉड्युलेशन. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. पुढील प्रश्न क्रमांक 23. एका सर्वसाधारण वर्गामध्ये मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात. अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे कोणत्या प्रकारच्या संज्ञापनाला प्रोत्साहन मिळते? द सिटिंग अरेंजमेंट इन ए
typical classroom in which students face to face the teacher encourages a communication which. पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्यांचे एकमेकांमधील संभाषण वाढते व सोपे होते. पर्याय क्रमांक बी, शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो. पर्याय क्रमांक सी, शिक्षक व विद्यार्थ्यांना संज्ञापनाबाबत समान अधिकार मिळतात. आणि पर्याय क्रमांक डी, बहुदिश संभाषणाला चालना मिळते. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याचा जास्त अधिकार मिळतो. जेव्हा वर्गात मुले शिक्षकांकडे तोंड करून बसलेली असतात तेव्हा अशा प्रकारच्या बैठक रचनेमुळे शिक्षकांना संज्ञापन प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याला जास्त अधिकार मिळतो. पुढील प्रश्न क्रमांक 24. एखाद्या शिक्षकाच्या दृष्टीने वर्गातील शिकविण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत कोणते? पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्याची देहबोली, बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट्स. पर्याय क्रमांक बी, विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्न, क्वेश्चन्स आस्क्ड बाय स्टुडंट्स. पर्याय क्रमांक सी, विद्यार्थ्यांनी घेतलेल्या नोंदीचा दर्जा, द क्वालिटी ऑफ क्लास नोट्स टेकन बाय देम. आणि पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यांनी सादर केलेले स्वाध्याय, असाइनमेंट सबमिटेड बाय देम ऑन द टॉपिक. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विद्यार्थ्याची देहबोली, बॉडी लँग्वेज ऑफ स्टुडंट्स. तर विद्यार्थ्याच्या देहबोलीतून वर्गातील शिकवण्याच्या संदर्भात प्रतिसाद व प्रत्याभरण मिळण्याचे सर्वात सोपे व जलद असे स्रोत आहे ती विद्यार्थ्यांची बॉडी लँग्वेज. तर हे होते 29 मे 2016 महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील कम्युनिकेशन संप्रेषण या घटकावर विचारले गेलेले प्रश्न. धन्यवाद.